ॲक्सिडेंटची एका बातमी. उस्मानाबादमध्ये टँकर आणि ॲपे रिक्षाच्या धडकेमध्ये 7 जण ठार झाले तर 8 जण जखमी झालेले आहेत आणि राष्ट्रीय महामार्गावर उमरग्याजवळ तुरोरी इथे ही घटना घडलेली आहे. भीषण अपघात होता हा. प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲपे रिक्षा आणि केमिकलची वाहतूक करणाऱ्या टँकरची तुरोरी इथे समोरासमोर धडक झाली. उमरगा तालुक्यातल्या तुरोरी इथे आठवडा बाजारासाठी ग्रामस्थ आलेले होते. मयत हे धकाटेवाडी आणि थोरलीवाडीचे रहिवासी आहेत. जखमींना उमरगा इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या दुर्घटनेमधल्या मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आणखी सविस्तर या दुर्घटनेविषयी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी महेश पोद्दार सध्या आपल्या बरोबर आहेत. महेश, काय नेमकी सविस्तर माहिती मिळतेय या घटनेबाबत? हा अपघात आहे. ॲपे रिक्षाचा 3 टायर हा रिक्षा आहे. याच्यामध्ये अक्षरशः माणसं कोंबून भरली होती. आज तुरुरी या गावाचा जाताना समोरून हैदराबादच्या दिशेने येणारा, हैदराबादकडून येणारा हा जो एक केमिकलचा टँकर आहे त्याची दोघांची भीषण अशी धडक बसली आणि याच्यामध्ये जवळजवळ 6 जण जागीच ठार झाले आणि एक लहान 8 वर्षाचा मुलगा हा उमरग्यामध्ये जखमी अवस्थेत दाखल केल्यानंतर तो मयत झालेला आहे. अनुपमा, एकूण त्या रस्त्यावरची जी वाहतूक होती म्हणजे तो सोलापूर हैदराबादचा नॅशनल हायवे आहे तो जवळजवळ तासभर बंद होता. रस्त्यावर अगदी त्या मृतांच्या सगळ्या रक्ताचा आणि त्या साहित्याचा सडा पडला होता. अतिशय भीषण असा अपघात आहे. अनुपमा, निश्चितच धन्यवाद महेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. महेश पोद्दार आमचे प्रतिनिधी उस्मानाबादमधून या दुर्घटनेविषयी आणखी सविस्तर माहिती सांगत होते. टँकर आणि ॲपे रिक्षाच्या धडकेमध्ये 7 जण जागीच ठार झालेत. मृतांचा आकडा आणखीही वाढण्याची शक्यता आहे कारण अनेक जण गंभीरही आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.